दादा, तू पत्रिका का दाखवत नाहीस रे वैभवची? नाही राजयोग आहे एवढा, तर मग मुलगी मिळायला काय प्रॉब्लेम आहे? होईल रे, होईल होईल. तू नको काळजी करू. तू मला सगळी माहिती पाठवून ठेव बरं वैभवची, आपण बघू. हो हो चल. अरे देवा. काय हो काकू, काळजीत दिसताय, काय झालं? अगं आजकालच्या मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. मी ऐकलं होतं गावच्या मुलांना मुली मिळत नाहीत, पण शहरातल्या मुलांनाही मुली मिळू नये लग्नासाठी. कमाल आहे. पण तुम्हाला कोणाचं लग्न जमवायचंय? माझ्या भावाचा मुलगा आहे वैभव, खूप चांगला आहे, भरपूर शिकलाय, IT कंपनीमध्ये मोठ्या पदावर कामाला सुद्धा आहे, पगार चांगला आहे, दिसायला चांगला आहे. पण अहो मग अडलंय कुठे? त्याला उशिरा लग्न करायचंय का? नाही म्हणजे हल्ली असं असतं ना की जरा करिअरवर कॉन्सन्ट्रेट करतो नंतर लग्न करतो. अगदी साधा आहे आमचा वैभव, घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही. माझ्या भावाने विचारलं लग्न करणार का, हा लगेच लग्नाला तयार सुद्धा एका पायावर. अच्छा, मग मुलगी मिळत नाहीये? हो ना तारिणी, त्याला ना तुझ्यासारखी एखादी छानशी मुलगी मिळायला हवी, भलं होईल त्याचं. मिळेल मिळेल, नक्की मिळेल. घ्या चहा घ्या. तारिणी, मला ना तुझ्या चॉईसवर पण भरोसा आहे. म्हणजे तुला माणसं कपडे सगळ्यातलं सगळं कळतं. तू शोध ना एखादी छानशी मुलगी आमच्या वैभवसाठी प्लीज. चालेल, मी शोधीन. नक्की नक्की. बरं. दादा, अरे या 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 कशी झाली वारी आई? उत्तम. अगं नमा, पटकन पाणी घेऊन ये, पायावर ओतायला. अरे सामान तरी आत ठेवू दे. अगं हो हो घेतो घेतो, द्या दे सामान इकडे. करू नकोस, ठेवेल तो. हो हो. साव नमा लवकर. बघत काय बसलीस, पायावर पाणी होत ना. आई पाया पडतो तुझ्या. रामकृष्ण हरी. असं वारीतून आल्यावर पाय धुवून नमस्कार करतात का? अगं हो, आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन येतो, पण ज्या लोकांना वारीला जाता येत नाही ना, ते आपल्याला नमस्कार करून ते पुण्य प्राप्त करून घेतात. दादा, आम्ही आधी गावी गेलो असलो तरी नंतर आई बरोबर वारीला जाऊन आलोय हा, त्यामुळे आमच्या पाया पडलात तरी हरकत नाही. मोठा भाऊ आहे तो तुझा. अगं त्याला नाही ग, तिला म्हणते. सॉरी. ए नमा, मी पण मोठी आहे तुझ्यापेक्षा, एकाच वर्षाने. का बस. ए तुम्ही भांडू नका, आज जाऊन भांडा. सामान्य काय दिवसभर इथेच उभं राहायचंय का? चला आतमध्ये या, आतमध्ये या, चला. बाबा राहू दे, आम्ही नेतो. बर बर या. तुमच्यासाठी मी गरमागरम चहा करतो आल्याचा आणि घेऊन येतो. का रे, तू का? रेखा कुठे गेली? हो आम्ही आलो, एवढा भेटायला पण नाही आली ती. रेखा नाहीये. गेली कुठं? ती निशीकडे गेलीये. निशीकडे? एवढ्या सकाळी? अगं सकाळी नाही ग, 4 दिवस झाले तिकडेच राहायला गेलीये ती. 4 दिवस लेकीच्या घरी? काही झालंय का दादा? नाही त्याशिवाय नाही जायची ती अशी. काही दिवसांपूर्वी युवराजरावांना पोलिसांनी अटक केली होती. काय? युवराजराव, युवराज खांडेकर आहेत ना ते? पोलिसांनी कशी अटक केली त्यांना? कोणी काय केलं नाही? हा बरोबर, निशीच्या काळजीने गेली असणार आहे ती तिकडे, दुसरं काय? हो. अरे पण झालं काय एवढं? गुलाब नावाचा कोणी क्रिमिनल होता ना, त्याचे आणि युवराजरावांची मैत्री होती म्हणे, आणि तारणीने एकदा खांडेकरांच्या घरी गुलाबला पाहिलं होतं. हा मग? काय पोलीस चौकशीला आले तेव्हा तिने सांगून टाकलं. अच्छा अच्छा, तारिणीने सांगितलं का सगळं? मग मुद्दाम केला असणार आहे तिने अडकवायला, मी सांगते ना. अगं नाही ग, युवराजरावांची सुटका झाली ना, आणि त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे सापडले नाहीयेत, आणि केदारनं ते सुटल्याची बातमी सुद्धा दिली टीव्हीवर. पण आता सगळं नीट झालंय ना, तरी पण ती तिथे का राहिली आहे? माहित नाही, ते मुलीच्या संसाराची घडी नीट बसून मगच परत येईन असं म्हणाली आहे ती. अच्छा, म्हणजे हे सगळं तारिणीमुळे झालंय. हा राग डोक्यात ठेवून तिला धडा शिकवायला तिथे राहिली आहे काय ती?
अशी कशी राहू शकते तिथे? आत्ताच्या आत्ता जाऊन तिला घेऊन येते मी. अगं असं काय करतेस? आत्ता तर आलोय आपण, आता परत कुठे निघालीस लगेच? मी एक काम करते ना, तिला फोन करून सांगते ना रेखाला. खबरदार, मी तिथे जाते असा फोन कोणीच करणार नाही तिला. बऱ्या बोलांनी ती आली नाही ना तर सगळ्यांसमोर तिच्या कानाला धरून फरफटत घेऊन येते की नाही ती बघ. सगळीकडे मोठेपणा करायचा असतो ना हिला. आजीचं काम वाढवते. उंदीर उंदीर कुठे कुठे? का घाबरलीस? काय झालं? उंदीर आहे तिथे, उंदीर आहे प्लीज त्याला घालव. खाली उंदीर? इथे होता. हा काय तो काय तिकडून गेला? गेला का? उंदीर आहे. गेला? उंदीर? गेला? हो उंदीर आहे. हं? सांग ना, गेला का? काय चाललंय हे? केदार काय करतो? सोड मला खाली. अगं पण उंदीर? केदार आई पण इथे निशी. कौशिक पण सोड. काय आहे हे सगळं? ताई ते खाली उंदीर होता आणि तारिणी घाबरते ना उंदराला, म्हणून. आपल्या घरात उंदीर आहे? हो, निशीने बघितला. निशी सांग ना. हो ताई, उंदीर आला होता, आता तो गेला आता तो. म्हणजे पेस्ट कंट्रोल करायला हवं का? हो, नाही बंदोबस्त करायला हवा त्रास देणाऱ्यांचा, उंदरांचा. काय आहे तारिणी? काय करून ठेवलंयस हे? आवर आता. तो उंदीर काय खाणार होता का तुला? हे पण आवर आणि केवढा पसारा. अगं निशी, तुला माहिती आहे ना ती उंदराला घाबरते. तू करून घे ना. परत जर उंदीर दिसला तर उगाच काम वाढेल. तू मागे हो, इकडे. नाही ताई, निशिता आवरेल, ये इकडे. ताई मी ती घाबरते ना. तू आवाज ना. थांब तू. खरंच उंदीर असेल तर इट्स ओके. काय चाललंय हा? आणि किती आरडाओरडा. अगं ए, तू खाली काय करतेस? आणि ही का उभी आहे इथे? काय चाललंय काय? अहो, निर्लज्जपणा चालू आहे सगळा. उंदीर उंदीर म्हणून नाचानाच केली, बघा ना काय पसारा घातलाय. आणि मग हा हिरो आला बायकोला उचलायला. मला सांगा, थोरा मोठ्यांसमोर शोभतं काय असं वागायला? हा, नाही माझं ठीक आहे, पण कौशिकीताईंसमोर असं वागतायत म्हणजे? मिसेस बेलसरे, इट्स ॲब्सोल्युटली ओके. ती घाबरली आहे, काहीच हरकत नाही. अहो, घाबरली म्हणून काय झालं? वागण्याला पण काहीतरी मर्यादा असते ना. हो, मर्यादा तर सगळ्यांनीच पाळायला हव्यात ना. आपण लेकीच्या घरी आलोत तर त्यांच्यामध्ये कितपत बोलावं याचं सुद्धा भान ठेवायला हवं ना आपण.